आणि आता पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस 1 जून ते 4 सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस। नगर सांगलीत जास्त तर हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद। विदर्भात वादळी पावसाची शक्यता, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरणार आहे। शुक्रवारनंतर नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट नाही। नागपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। वाहून गेलेल्या कापसाचे झाड भेट देत कृषी मंत्र्यांचं स्वागत। तात्काळ मदत मिळावी म्हणून परभणीच्या पेडगाव सर्कलमधील शेतकऱ्याचं धनंजय मुंडेंकडे साकडं। राज्यातील 138 मोठ्या धरणामधील सरासरी पाणीसाठा आता 90%वर। 260 मध्यम प्रकल्प 71% भरलेत तर 2599 लघु प्रकल्पात 47% पाणीसाठा। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीतील एलदरी जलाशय 63% भरलाय। जलाशयामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता। खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग। पालकमंत्री गिरीश महाजनांकडून नांदेडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं होतं पाणी। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 11,609 हेक्टरवरील पिकांचं नुकसान तर 16,425 शेतकऱ्यांना पावसाचा फटका।